आजची सकाळ थोडी वेगळी आहे. आपण निघालोय अशा एका ठिकाणी जिथे निसर्ग आणि अध्यात्माचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो. आजचं डेस्टिनेशन आहे सालबर्डी. माझ्यासोबत आज माझा मित्र डॉक्टर प्रफुल्ल देखील आहे. आम्ही दोघंही खूप दिवसांपासून या ट्रिपचा प्लॅन करत होतो. आता आम्ही मोर्शीच्या पुढे आहोत आणि समोर दिसणारा हा सातपुड्याचा डोंगरदरांचा परिसर मनाला एकदम उभारी देतोय. सालबर्डीचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाव महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या अगदी सीमेवर वसलेलं आहे. मध्ये वाहणारी मारू नदी या दोन राज्यांना वेगळं करते. रस्ता थोडा वळणावळणाचा आहे, पण आजूबाजूची ही हिरवळ पाहून थकवा कुठे पळून जातोय कळतच नाहीये. प्रफुल्ल, काय वाटतंय? निसर्ग आहे ना एकदम जबरदस्त. अगदी. खरंच किती रिलॅक्स वाटतं. प्रवासाचा थकवा पण पार उडून गेलाय बघ. आणि आता वरून पहा हा नजारा. ड्रोनच्या नजरेतून सालबर्डीचं हे रूप खरोखरच विलोभनीय दिसतंय. चहूकडे पसरलेल्या सातपुड्याच्या रांगा आणि त्यामध्ये लपलेलं हे ऐतिहासिक गाव. खाली जी दरी दिसतीये तिथेच ती प्रसिद्ध महादेवाची गुहा आहे. असं म्हणतात की भस्मासुरापासून वाचण्यासाठी भगवान शिव याच गुहेत प्रकट झाले होते. तिथल्या शिवलिंगावर नैसर्गिकरित्या पाण्याचे थेंब पडतात. ते पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. थोडं पुढे गेलं की आपल्याला बौद्ध स्तूपाचे अवशेष आणि प्राचीन लेणी दिसतात. इतिहासाचे कितीतरी पदर या डोंगरांमध्ये दडलेले आहेत. इथले गरम पाण्याचे झरे आणि उंचावरून पडणारे धबधबे हे सगळं पाहून असं वाटतंय की आपण एका वेगळ्याच जगात आलो आहोत. निसर्ग, इतिहास आणि मैत्री. सालबर्डीची ही सफर खरोखरच अविस्मरणीय ठरणार आहे. मेरी राहें तेरे तक है, तुझ पे ही तो मेरा हक है. इश्क मेरा तू बेशक है, तुझ पे ही तो मेरा हक है. साथ